एका गावाच्या कडेला एक मोठं आंब्याचं झाड होतं. त्या झाडावर राहत होती आपली चपळ खट्ट्या चिवताई. दिवसभर ती चिव 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 करत इकडून तिकडे उडायची, दाणे टिपायची आणि आपल्या पिलांना खाऊ घालायची. त्या झाडावर काऊ दादाही राहत होता. पण काऊ दादा थोडासा ढिम्म, आळशी आणि थोडा गबाळा होता. दिवसभर तो फक्त काव 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 करत बसायचा आणि दुसऱ्यांचं काम बघायचा. एके दिवशी चिवताई म्हणाली, अरे काऊ दादा, ऐक ना जरा, पावसाळा येणार आहे, चला पटकन आपापलं घर बांधूया. चिवतूताई लगेच कामाला लागली. काड्या, पानं, गवत, कापसाचे धागे सगळं गोळा करून तिने छान टणक घरटं बांधायला सुरुवात केली. काऊ दादा मात्र बाजूला बसून मस्त ऊन खात होता. तो म्हणाला, अगं चिवताई, एवढी धावपळ कशाला? मी तर झटकन शेणाचं घर बांधतो. थोड्या वेळात काऊ दादाने शेणाचं घर बांधलं. तो छाती फुगवून म्हणाला, कसं वाटतंय माझं घर? भारी ना? चिवताई मनात म्हणाली, छान आहे हो, पण पावसात टिकेल का बरं? काही दिवसांनी आकाशात काळे भोर ढग आले. ढण ढण गडगडाट आणि सुरू झाला धो धो पाऊस. सगळीकडे चिखलच चिखल झाला. चिवताई तिच्या मजबूत घरट्यात आरामात बसली होती. पण काऊ दादाचं शेणाचं घर हळूहळू गलायला लागलं. थोड्याच वेळात धप्पक घर खाली पडलं. काऊ दादा पूर्ण भिजला. पंख चिकटले आणि थंडीने थरथर कापू लागला. तो धावत चिवताईच्या घराकडे आला आणि दार ठोठावू लागला. चिवताई, चिवताई, दार उघड ग. चिवताई आतून म्हणाली, थांब जरा काऊ दादा, माझ्या बाळाला अंघोळ घालू दे. काऊ दादा पुन्हा म्हणाला, अगं चिवताई, दार उघड ग. चिवताई आतून पुन्हा म्हणाली, थांब जरा, माझ्या बाळाला कपडे घालू दे. काऊ दादा पुन्हा विनवू लागला, अरे चिवताई, दार उघड ग. चिवताई आतून ओरडून म्हणाली, थांब रे बाबा, माझ्या बाळाला पावडर लावू दे. काऊ दादा पुन्हा म्हणाला, अगं चिवताई, दया कर ग. चिवताईला त्याची कीव आली. ती म्हणाली, ठीक आहे, पण आत येऊन गोंधळ घालायचा नाही बरं का? काऊ दादा म्हणाला, नाही नाही, अगदी शांत बसतो. दार उघडलं. काऊ दादा आत आला आणि आत येताच पंख झटकले. फट फट फट, सगळीकडे पाणी उडालं. चिवताई म्हणाली, अरे देवा, घरातच पाऊस पडलास की? दोघेही मग खळखळून हसू लागले. काऊ दादा म्हणाला, चिवताई, आज मला कळलं, आळशीपणा केला की अशीच फजिती होते.